स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? हो सर. ओके, थँक्यू. हो, तर आज आपण काल बेसिक गोष्टी बघितल्या होत्या पहिल्या 2 लेक्चर्स मध्ये. आज आपण पार्ट्स जे आहेत कॉन्स्टिट्यूशनचे ते स्टार्ट करणार आहोत. टोटल तसं बघायला गेलं तर 22 पार्ट्स आहेत, पण सब पार्ट्स वगैरे काउंट केलं सगळं तर साधारणतः 25 पार्ट्स मध्ये पूर्ण आपली जी कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती कव्हर होते. आता हे बघा, त्यातले पण पहिले 5 ते 6 पार्ट जे आहेत ना ते इम्पॉर्टंट आहे. पुढचे जे पार्ट आहेत त्याच्यावर क्वेश्चन खूप कमी विचारले जातात. सो नंतरचे जे पार्ट्स असतील त्यातल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुम्हाला जे पेपर पुरत्या लागणार आहेत त्या आपण बघणार. पण पहिले जे 4-5 पार्ट्स आहेत आणि त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी आणि फंडामेंटल ड्युटीज याच्यावर क्वेश्चन 2 ते 3 येतात दरवर्षी. सो हे आपण कव्हर करू डिटेल मध्ये. आणि जे बाकीच्या ज्या गोष्टी लागणार आहेत म्हणजे ज्या एक्झाम पुरत्या लागतात त्या आपण कव्हर करू. सो ते पूर्णचे पूर्ण 25 पार्ट्स तुम्हाला माहित असणं गरजेचं नाही, लक्षात घ्या. कारण 395 जे आर्टिकल्स आहेत ते लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. सो आपण जे जे महत्वाचे आहे जे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लागतात ते डिटेल मध्ये बघणार, बाकी जे आहे ते वरच्यावर बघणार. ओके, सो एकच मिनिट, सगळे जॉईन झाले काही चेक करतो. ठीक आहे. तर हे बघा, पार्ट 1 जो आहे संविधानाचा भाग 1 जो आहे. आता पहिला पार्ट जो आहे त्यामध्ये भारत जो आहे त्याचं ऑफिशियल जे आपण एकच मिनिट, आपला भारत देश जो आहे ना त्याचं ऑफिशियल स्टेटस काय आहे नक्की, म्हणजे इथं दिलंय बघा, पहिलीच लाईन जे आहे आर्टिकल. आता हे बघा, संघ आणि त्याचे राज्य जे आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर इंडिया दॅट इज भारत, म्हणजे दोन्ही नावं आहेत, इंडिया पण आणि भारत पण नाव आहे ऑफिशियल. युनियन ऑफ स्टेट्स असं म्हणलेलं आहे. आता या शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्या. युनियन म्हणजे संघ. फॉर एक्झाम्पल, आपला जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा मोठा देश होता, राज्य कमी होते आणि त्यानंतर हळूहळू जे आहेत ते महाराष्ट्र, गुजरात सेपरेट झालं. आता लेटेस्ट 2014 मध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा सेपरेट झालंय. ठीक आहे. सो राज्य नंतर क्रिएट झाले. सो इंडिया जो आहे हा युनियन ऑफ स्टेट्स आहे. म्हणजे भारत आधी मोठा होता, नंतर त्याचे सोयीनुसार, भाषेनुसार आपण विभागणी केलेली आहे राज्यांमध्ये. आणि यातलं कोणतंही राज्य जे आहे ते भारतापासून वेगळं होऊ शकत नाहीये, इंटिग्रल पार्ट आहे. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल भविष्यात केरळ जे राज्य आहे ते समजा खाली आहे, समुद्र किनारा जवळ आहे त्यांना, सो ते असं म्हणू शकत नाही की आता आम्ही भारताचा भाग नाही, आम्ही सेपरेट देश आहे आमचं, असं नाही म्हणू शकत. कारण आपण जेव्हा भारत ही एंटिटी क्रिएट झाली, इट्स अ युनियन ऑफ स्टेट्स आणि कोणत्याही स्टेटला यातून बाहेर पडायचा अधिकार नाहीये. आता हे समजून कसं घ्यायचं, तर याच्या अपोजिट जो शब्द युज केला जातो, टर्म फेडरेशन ऑफ स्टेट्स युज केलं जातं. जसं की अमेरिका आहे, अमेरिकेमध्ये काय होतं, आधी स्टेट्स होते वेगवेगळे, जसं की टेक्सास आहे, त्यानंतर कॅलिफोर्निया, असे 50 एक स्टेट्स आहेत. तर ते सगळे स्टेट्स एकत्र येऊन त्यांनी करार केला होता आणि मग अमेरिका हा देश झालाय. सो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याचं नाव पण असंच आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हे स्टेट्स एकत्र आल्यात आणि त्याचा एक देश तयार झालाय. पण आपलं तसं नाहीये, आपला देश तयार झाला आधी आणि मग नंतर सोयीनुसार राज्य तयार झालेत. ठीक आहे. सो हे फक्त लक्षात ठेवायचं की त्यामध्ये आता आपला जो भारत देश आहे त्यामध्ये काय काय आहेत, राज्य आहेत आपले, जसे महाराष्ट्र, गुजरात वगैरे राज्य आहेत. केंद्रशासित प्रदेश आहेत, युनियन टेरिटरीज म्हणतात. ठीक आहे. जसं की दिल्ली आहे, पॉंडिचेरी आहे, अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे. सो या युनियन टेरिटरीज आहेत. आणि भारताने भविष्यात संपादन केलेले इतर प्रदेश, म्हणजे समजा आपण भविष्यात एखादा पाकिस्तानचा भाग, समजा बलुचिस्तान आहे, ठीक आहे, तर तो आपण जिंकला, तर त्याला आपण भारताचा अविभाज्य घटक नंतर डिक्लेअर करू, मग त्याला आपण युनियन टेरिटरी बनवू शकतो किंवा दुसरं राज्य बनवू शकतो वगैरे. सो भारत भविष्यात जे अक्वायर करेल टेरिटरी, तर ते पण भारताचा भाग होऊन जाईल. सो हे 3 आहेत. त्यानंतर आता युनियन ऑफ स्टेट्सचे लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे, कारण कुठलंही राज्य जे आहे ते सेपरेट होऊ शकत नाही. त्यानंतर हे फर्स्ट आर्टिकल आहे, पहिलं जे आर्टिकल आहे. सो आपलं जे पार्ट 1 आहे ना त्यात 4च आर्टिकल आहेत फक्त. भारताची डेफिनेशन काय आहे नक्की भारत. त्यानंतर सेकंड मध्ये जे आहे की हे बघा, नवीन राज्यांना इथं दिलंय, इथं संसदेला नवीन राज्यांना
भारताच्या संघात प्रवेश देण्याचा किंवा नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार आहे. कुणाला आहे लक्षात घ्या हे. कुणाला आहे तर संसदेला आहे. म्हणजे पार्लिमेंट जे आहे जिथं आपण खासदार निवडून जातात आपले, तर त्या पार्लिमेंटला अधिकार आहे एखादं नवीन राज्य तयार करायचं. म्हणजे जसं की मी सांगितलं एखादं जिंकलं आपण तर त्याला राज्य बनवायचं का नाही, किंवा भारतातच एखादं नवीन राज्य क्रिएट करायचं समजा महाराष्ट्रातलं सेपरेट भाग करून, ठीक आहे, तर त्याचं पण याच्यात आहे. आता जसं की हे बघा सिक्कीम जे राज्य आहे ना, ते 1975 मध्ये भारताचे राज्य म्हणून त्याला मान्यता देण्यात आली. आधी तो ऑटोनॉमस रिजन वगैरे सेपरेट तिथलं कल्चर आहे, थोडंसं छोटंसं राज्य आहे सिक्कीम. सो हा अधिकार कुणाला लक्षात ठेवा, नवीन राज्य भारतात सामील करून घेण्याचं. हे शक्यतो आर्टिकल 2 जे आहे ते न्यू स्टेट बद्दल आहे. म्हणजे आता ऑलरेडी स्टेट नाही येते, आपण समजा एक्वायर केली टेरिटरी किंवा कुठला श्रीलंका भविष्यात समजा भारतात म्हणला आम्ही येतो, तर त्याला राज्य म्हणून घोषित करायचं वगैरे, तर याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. त्यानंतर आता हे एवढं जास्त एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, लक्षात घ्या. भाग 1 कशाशी रिलेटेड आहे हे माहित असेल तरी इनफ आहे. फक्त थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतोय सध्या. सो फास्ट घेऊया हे आपण, कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये हे तुम्हाला ग्रुप सी ला नाही विचारलं जात जास्त. त्यानंतर कलम 3 आर्टिकल 3 जे आहे, तर संसद जे आहे नवीन राज्य तयार करू शकते. म्हणजे समजा एक मोठं जसं की गुजरात आणि महाराष्ट्र जे 2 राज्य आहेत, ते आधी संयुक्त महाराष्ट्र वगैरे होतं द्विभाषिक, की ज्यामध्ये मुंबई, गुजरात, महाराष्ट्र हे तिन्ही होते कंबाईन, मग सेपरेट झाले परत. त्यानंतर खूप सारी राज्य वेगळी झाली. म्हैसूरचं कर्नाटक झालं नाव वगैरे. एखाद्या राज्याचे विभाजन करणे, जसं की आंध्र प्रदेशचे राज्य होतं मोठं, त्याचं 2014 मध्ये तेलंगणा हे छोटं राज्य क्रिएट झालं. किंवा उत्तर प्रदेश आधी मोठं राज्य होतं, त्यातून मग उत्तराखंड हे राज्य सेपरेट झालं. बिहारमधून झारखंड सेपरेट झालं. मध्य प्रदेशहून छत्तीसगड सेपरेट झालं. सो छोटी राज्य आसाम मोठं होतं, त्यातनं पण छोटी नंतर भारताच्या स्वातंत्र्य राज्य क्रिएट झाली. पंजाब मोठं होतं, त्यातनं हरियाणा सेपरेट झालं. ओके, सो ही राज्याचे विभाजन करणे, 2 किंवा अधिक राज्यांचे विलिनीकरण करणे, राज्यांच्या सीमा बदलणे, राज्याचे नाव बदलणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आर्टिकल 3 मध्ये आहेत, लक्षात घ्या. नाव बदलायचं असेल, सीमा म्हणजे बाउंड्री जर चेंज करायचं, जसं की आता बेळगाव रिजन आपण म्हणतो कर्नाटकात जो आहे, त्यामध्ये मराठी भाषिक लोक खूप जास्त आहेत. सो तो रिजन जो आहे तो महाराष्ट्राला मिळावा असं म्हणतो आपण. सो हे अधिकार कुणाला आहे, हा संसदेला आहे, लक्षात घ्या, पार्लिमेंटला. समजतं. राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे, कारण राष्ट्रपती हेड ऑफ द स्टेट आहेत. त्यानंतर मग संबंधित राज्याच्या विधानसभेकडून, म्हणजे जसं की आपले आमदार आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्याकडून मत मागवलं जातं, पण ते कंपल्सरी नाहीये. म्हणजे हे समजा कर्नाटकाचं मत मागवलं, पण कर्नाटकवाले म्हणले की नाही आम्ही बेळगाव देणारच नाही, ऑब्व्हियसली ते तसंच म्हणणार, पण त्यांचं मत जे आहे ते पार्लिमेंटवर बंधनकारक नाहीये. अंतिम निर्णय जे आहे ते संसद घेणार. नाव, हे बघा, नावं बदलण्याचं राज्यांची किंवा बाउंड्री चेंज करण्याचं याच्याशी रिलेटेड आहे, किंवा नवीन एखादं राज्य 2 राज्यांमधून क्रिएट करायचंय त्याच्याशी रिलेटेड हे आहे सेकंड. जसं की छत्तीसगड 2000 साली झाले, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा 2014 मध्ये झाले. आणि त्यानंतर आर्टिकल 4 काय बघा, आता समजा एखादा नवीन प्रदेश आपण जिंकला, पाकिस्तानचा जिंकला आर्टिकल 2 मध्ये, किंवा आर्टिकल 3 प्रमाणे एक मोठं राज्य होतं ते छोटं राज्य झालं, तर हा जो आपण नवीन राज्य तयार होणार बेसिकली, तर ते आपण काल मी सांगितलं होतं तुम्हाला आर्टिकल 368, की 368 नंबरचं जे आर्टिकल आहे त्यानुसार आपण घटना दुरुस्ती करतो. 106 वेळा जे आपण घटना दुरुस्ती केली ना, तर ते, तर 2 आणि 3च्या अंतर्गत काय आपण एखादं राज्य तयार केलंय किंवा राज्याचा दर्जा दिला वगैरे, तर ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्टच्या अंतर्गत हे मानलं जाणार नाही. त्याला सिंपल दुसरी प्रोसेस आहे, सिंपल मेजॉरिटी लागते, लक्षात घ्या. सिंपल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय असतंय बघा, एखादं पार्लिमेंटमध्ये बिल आपल्याला पारित करायचं आहे, जसं की वर्गात फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 मुलं आहात आणि एखादा विषय जर सांगितला तुम्हाला की बाबा याबद्दल तुमचं मत काय आहे. आता समजा वर्गाचा एकूण पट जो आहे तो आहे 75, म्हणजे मुलांची टोटल संख्या आहे 75, पण मुलं 50च प्रेझेंट आहेत त्या दिवशी, 25 जण ऍबसेंट आहेत, काहीतरी कारण असेल प्रत्येकाचं. सो जे 50 प्रेझेंट आहेत त्यातल्या, आता त्याच्यापैकी 50% किती झाले, समजा 25, तर 26 जणांनी जरी म्हणलं की हो आपण हे मंजूर करूया, किंवा जसं मी सांगितलं समजा ट्रिपला जायचं आहे आपल्याला, 50 जण आहेत, त्यातल्या 26 जणांनी जरी म्हणलं हो जाऊया, तरी पण ट्रिपलाच जाऊया हे पूर्ण वर्गानं मान्य केले असं होईल आणि ते बिल पास होणार. याला सिंपल मेजॉरिटी म्हणतात. म्हणजे
जेवढे प्रेझेंट आहेत आणि त्यातली जेवढ्यांनी वोटिंग केले, प्रेझेंट अँड वोटिंग. आता समजा 50 पैकी 10 जणांनी मतच दिलं नाही, तर मग टोटल 40च्या 50% पकडणार आपण थ्रेशोल्ड. 40च्या 50% म्हणजे 20 आणि 21 जरी हो म्हणले तरी मग 75 जो जो वर्ग आहे त्याला हे सगळं लागू होणार. याला टाइप्स ऑफ मेजॉरिटी आहेत. या बिल पास करायचं असेल ना पार्लिमेंटमध्ये तर सिम्पल मेजॉरिटी असतं, त्यानंतर स्पेशल मेजॉरिटी असतं. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे जेवढे आहेत, समजा 100 मेंबर आहेत तुमच्या वर्गामध्ये, तर त्यापैकी 67% 2/3 लोकांनी ते पास करायला पाहिजे. आणि 100 पैकी 67 लोकांनी किंवा 68 लोकांनी एक बाजूने मत दिलं पाहिजे. याला स्पेशल मेजॉरिटी म्हणतात. सो एखादं नवीन राज्य क्रिएट करायचं आहे ना, त्याला सिम्पल मेजॉरिटी लागते, लक्षात घ्या. सिम्पल मेजॉरिटी म्हणजे हे काय खूप जास्त जास्त लोकांनी मत दिलं पाहिजे असं नाही, कारण राज्य तयार करण्यासाठी बेसिकली सोपी प्रोसेस असावी, जेणेकरून कोणी जास्त आडकाठी करू नये, नकार देऊ नये. समजतंय का? यासाठी सिम्पल मेजॉरिटी आहे नवीन राज्य तयार करण्यासाठी, किंवा एखादं राज्य जिंकलेलं आहे त्याला स्टेटस वगैरे द्यायचं असेल तर. साध्या बहुमत हे विचारतात एक्झाम मध्ये, मला वाटतं एमपीएससीला पण आता मागच्या वेळेस विचारलं होतं, सिम्पल मेजॉरिटी मध्ये कोणकोणते आपण बिल जे आहेत ती पारित करू शकतो. सो इथं दिलंय बघा शॉर्ट मध्ये, इथं बॉक्स मध्ये आर्टिकल 1 भारताचे नाव भारत, इंडिया दॅट इज भारत असं लिहिलंय. युनियन ऑफ स्टेट आहे, म्हणजे कुठलंही राज्य बाहेर जाऊ शकत नाही. त्यानंतर म्हणजे राज्यांना अधिकार नाही, कारण राज्यांनी स्वतः येऊन तयार केलेलं नाही, तर देशातनं राज्य क्रिएट झालेत परत. त्यानंतर नवीन राज्यात म्हणजे एखादा बाहेरचं जो क्षेत्र आहे त्याला आपल्यात समाविष्ट करायचं असेल तर त्याला काय करायचं. त्यानंतर राज्यांच्या सीमा, विभाजन, नाव बदलायचं असेल तर. आणि हे सगळे जे बदल आहेत नवीन राज्य तयार करण्याचे, हे सिम्पल मेजॉरिटीनं होतात, लक्षात घ्या. स्पेशल मेजॉरिटी नाही लागत यासाठी. सगळ्यांना समजतंय काय सांगतोय? येस नो? हो सर. हा, पार्ट 1 मध्ये आहे. पहिले आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे 4 जे आर्टिकल्स आहेत ना ते सांगितले मी तुम्हाला. एवढं जास्त विचारलं नाही जात, तरी पण शॉर्ट मध्ये एवढाच बॉक्स हा जो आहे ना, एवढाच हे जे एवढंच आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तरी सॉल्व्ह होऊन जाईल. त्यानंतर पार्ट 2 जो आहे ना, तो रिलेटेड टू सिटिझनशिप आहे, म्हणजे भारताचे नागरिक कोण आहेत, समजतं. सो आपण सगळे आहोत बेसिकली. आपण नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट पण काढतो, किंवा शाळेच्या दाखल्यावर आपल्या लिहिलेलं असतं नागरिकत्व भारतीय वगैरे, कारण आपले आई वडील ऑलरेडी इंडियन सिटीजन आहेत. सो आपल्याला सिटीजनशिप बाय बर्थ मिळालेली आहे, ठीक आहे. सो कुठल्या मार्गाने सिटीजनशिप मिळू शकते, कोण नागरिक आहे. आता ऑब्व्हियसली नागरिक जे असतील त्यांना जास्त फायदे असतात. तुम्ही इलेक्शन मध्ये मत करू शकता या देशामध्ये, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीमचा लाभ मिळणार, तुम्हाला सगळे फंडामेंटल राईट्स मिळणार. तसे एखादा फॉरेनचा जर असेल माणूस, तो भारतात आलाय, तर त्याला इलेक्शन म्हणा किंवा बेसिक जे फंडामेंटल राईट्स आहेत ते नाही मिळणार त्याला. तो नाही म्हणू शकत की माझा हा फंडामेंटल राईट आहे. काही राईट्स मिळतात त्याला, पण सगळ्याचे सगळे फंडामेंटल राईट्स वर तो क्लेम नाही करू शकत. सिटीजन जे आहेत तेच करू शकतात क्लेम, ठीक आहे. सो एखाद्या देशाचं सिटीजन असणं हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसं की भारताचे तुम्ही सिटीजन आहात बाय बर्थ, आणि ऍट अ टाइम तुम्ही 2 देशाचे, आपल्या इंडिया आणि दुसऱ्या देशाचे सिटीजन होऊ शकत नाही, समजतंय. सिंगल सिटीजनशिपची कन्सेप्ट आहे, आपण ब्रिटनवरून घेतलेली आहे. काही देशांमध्ये डबल सिटीजनशिप चालते, मी कालच सांगितलं होतं. एमपीएससी मध्ये आता ग्रुप ए ला प्रश्न पण आला होता कोणत्या देशामध्ये चालते म्हणून. भारतात नाही चालत, ठीक आहे, बाहेरच्या देशामध्ये चालते काही. तर आर्टिकल नंबर 5 जे आहे त्यात काय दिलंय, आता हे बघा, ते भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947, त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक झाला, तर त्यानंतर काय होतं, आपलं काही लोक पाकिस्तानात गेले होते, काही भाग पाकिस्तानातले आपल्यात होते. सो इकडचं तिकडं खूप जास्त चालू होतं त्या काळात, बॉर्डरच्या रिजन मध्ये खूप जास्त प्रमाणात. सो त्यावेळेस हे कंडिशन होत्या की बाबा खालील व्यक्तींना भारतीय नागरिक मानले जाईल, भारतात जन्मलेले व्यक्ती त्या काळी, त्यानंतर ज्यांचे आई वडील भारतात जन्मलेले आहेत, संविधान लागू होण्यापूर्वी किमान 5 वर्ष भारतात वास्तव्य केलंय. संविधान लागू कधी झालं? 26 जानेवारी 1950 ला. त्याच्या आधी 5 वर्ष जरी राहिला असेल कोण भारतात, तरी तो भारताचा नागरिक होईल असं. त्यानंतर आर्टिकल 6 मध्ये काय आहे, फाळणी झाली जेव्हा भारत पाकिस्तान सेपरेट झाला, त्यानंतर पाकिस्तानातून भारतात स्थलांतर करून आले, म्हणजे काही आपले शीख लोक जे आहेत समजा ते तिकडे होते, ते इकडे आले, तर त्यांना नागरिकत्व देण्यासाठी ज्या अटी होत्या त्यात काय असतील वगैरे त्या दिल्या होत्या. त्यानंतर 7 नंबरचं जे आहे, काही लोक भारतातून पाकिस्तानमध्ये गेले फॉर एक्झाम्पल फाळणीनंतर,
तर त्यांना भारताचे नागरिक मानलं जाणार नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर मग आर्टिकल 8 काय आहे, परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाची व्यक्ती, म्हणजे समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल डिग्री केली, US मध्ये जॉबसाठी गेला किंवा MS करायला गेला हायर स्टडीजसाठी, ठीक आहे. तर त्यांच्याशी रिलेटेड काही आहेत की भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारतीय दूतावासात म्हणजे एम्बसी जी असते आपली, नोंदणी करून भारतीयाचं नागरिकत्व मिळू शकतं. फक्त तुम्ही ते काय काय प्रोव्हिजन्स आहेत, किती दिवसांना इथं आलं पाहिजे वगैरे काय काय गोष्टी त्या फॉलो करायच्या. आणि ओव्हरसीज OCI कार्ड होल्डर वगैरे पण असतात. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे काही लोक जे आहेत ते बाहेरच्या देशातच खूप वेळ असतात, काही कालावधीसाठी येतात इंडियामध्ये, किंवा NRI तुम्ही ऐकलं असतील, नॉन रेसिडेंट इंडियन, ठीक आहे. तर त्यांच्यासाठी सेपरेट काही तरतुदी असतात, म्हणजे आपल्यासारखे फुल फ्लेज ते सिटीजन नसतात, ते बऱ्यापैकी काळ बाहेरच्या देशातच राहतात, काही कालावधीसाठी ते भारतात येतात. सो त्यांना वेगळे अधिकार असतात, म्हणजे ते शेत जमीन घेऊ शकत नाहीत वगैरे, अशा काही गोष्टी त्यांना आहेत. समजतं. एवढे असं डिटेलमध्ये तुम्हाला विचारलं जात नाही एक्झाम मध्ये. जास्तीत जास्त काय विचारलं जाईल, भाग 2 जो आहे तो नागरिकत्व. मी कालच सांगितलंय 25 पार्ट जे आहेत जोड्या लावामध्ये विचारलं तर विचारतील हे. जे लागणार आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर तुम्ही समजा दुसऱ्या देशाचं स्वइच्छेनं घेतलं, समजा स्वइच्छेनं आणि फोर्सफुली यात डिफरन्स आहे. म्हणजे समजा तुम्ही पाकिस्तानात स्पाय म्हणून गेलाय धुरंधर सारखं, आणि तिथं तुम्हाला बळजबरी पाकिस्तानाचा नागरिक बनवलं त्यांनी, किंवा तुम्ही काहीतरी हे न केलं, तर ते ते पकडलं जाणार नाही. फोर्सफुली केलं त्यांनी तुम्हाला. स्वइच्छेनं जर तुम्ही झाला, समजा पाकिस्तानला जाऊन मिळाला, किंवा दुसऱ्या कोणत्याही देशाचं तुम्ही नागरिकत्व घेतलं, तुम्ही अमेरिकेत गेला, तुम्हाला अमेरिका वाटला खूप छान आहे, टॅक्स कमी आहे, फ्रीडम खूप जास्त आहे आपल्याला, आणि अमेरिकेची सिटिझनशिप जर तुम्ही स्वीकारली, तर तुम्हाला भारताची सिटिझनशिप जी आहे ती फोरगो करावी, म्हणजे सोडून द्यावी लागते. ठीक आहे. हे 9व्या आर्टिकल मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 10 मध्ये काय दिलंय, संविधानानुसार नागरिक असलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व संसद ठरवणार. सिटिझनशिप जे आहे, राज्यांना अधिकार नाही, लक्षात घ्या. हे पहिले 2 जे भाग आहेत, राज्यांचे बाउंड्री वगैरे, नावं आणि सिटिझनशिप, याचा सगळा अधिकार राज्यांना देशाला आहे, आपल्या संसदेला आहे. ठीक आहे. राज्य याच्यावर सेपरेट निर्णय घेऊ शकत नाही, कारण आपण राज्याचे सिटिझन नसतो, आपण भारताचे नागरिक आहोत. ठीक आहे. आणि हे बघा, आपली सिटिझनशिप जाऊ पण शकते. तुम्ही काहीतरी देशाच्या विरुद्ध ऍक्टिव्हिटी केली वगैरे, त्या केसमध्ये त्याचे काही रूल्स आहेत. त्यानंतर संसदेला अधिकार आहे तुमचं, काही लोकांना, एकच मिनिट,